स्ट्राइकर आहे सद्दाम पठाण. बॉलिंग साठी आहे तो आयाज पठाण. 2 मिनिट सामना थांबवतोय. स्कोर बोर्ड मध्ये नाव थोडंसं टिप्पणी चालू आहे. मागचा नागचा नायक फंटसचा एक हाती मॅच ओढून नेणारा फलंदाज निलेश कांबळे खूपच सुरेख फलंदाजी करतो आणि सर्वोत्कृष्ट खेळ करणारा संघ सर्कल कॅप या ठिकाणी द्यायचा आहे. त्यांनी संयोजकाची विनंती आहे त्यांना ऑरेंज कॅप सर्कल कॅप या ठिकाणी ठेवायचे त्याने. हॅलो 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 स्कोरर रेडी आहे का? चला सामन्याला सुरुवात करू. आयास पत्रस्टोडून व्यवस्थित पहिल्या संघाच्या पहिल्या शतक घेऊन येत आहे. स्ट्रायकर आहे तौसिफ सय्यद आरसीबीचा कप्तान ओपनर फलंदाज. पहिलाच बॉल उचलून मारलेला आहे आणि सीमा पार पहिल्याच बॉलवरती चौकार खेचलाय. हवा में गई थी कुछ देर तक गेंद लेकिन फील्डर मौजूद नहीं है. 1 बाउंस 4 रन. अगर शुरुआत इस तरह से काफी अच्छी शुरुआत आरसीबी की. क्रिकेटदार बहुत ही अच्छा कमबैक आयास का. समझ नहीं पाए यहाँ पर तो नीचे से हल्की थी गेंद उछली नहीं जिसकी अपेक्षा बल्लेबाज की थी. अगली गेंद फिर से एक बार उठाकर मारा है करारा प्रहार और फिर से एक बार 1 बाउंस 2 बाउंस बाउंड्री के बाहर 4 रन. सॉरी अंपायर के तरफ 6 रन. काफी अच्छी शुरुआत. ऐसा लगा कि इस समय गेंद ग्राउंड के अंदर ही है लेकिन बाहर ताकत इतनी है
और अच्छा कमबैक और उसने अच्छा सम्मान डिफेंस कर दिया। खराब गेंद पर काफी बढ़िया प्रहार करें यहाँ पर तौफीक, अपने स्ट्रॉन्ग जोन में आने का इंतजार कर रहे गेंद का। फिर से एक बार विकेट को देख गेंदबाजी, डॉट बॉल। दो गड़बड़ खाने के बाद काफी अच्छी यहाँ पर आए अच्छी। बार हवा में गेंद, 1 बाउंस 2 बाउंस 3, और बहुत ही अच्छी। जब तक 3 होगा गेंद तब तक 6 रन कंप्लीट कर देगा पर दोनों। हेलो म्यूजिशियन, थोड़ा सा आपण क्लियर करून घेतोय आवाज वगैरे, इथे दोन काम बंद आहे। आजचा हा बोरी प्रीमियर लीगचा तिसरा दिवस आहे, तिसऱ्या दिवसाचा पहिला सामना फंटास आणि सुपर वायरर्स यांच्यामध्ये होणारा हा पहिला सामना। या ठिकाणी यांचा आगमन झालेला आहे, त्यांनी इकडे कॉमेडी बॉक्सकडे यायचंय, त्यांचं वेलकम आहे या बोलीभारामध्ये। आणि हा खेळलेला ऑफच्या दिशेने सरळ चौका, बॉलाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली होती 22, षटक चालू होते दुसरं। आणि आरसीबी संघाच्या प्लेयर्सला ठरवून आलेलं वाटतं की फुटेगा नाही चला, कारण सोडल्याशिवाय खेळत नाही आणि खूप पण लागत नाही, आणि आज त्यांनी ठरवून आलेलं। आणि आज हा सामना, होणारा सामना हा एक आधीचा सामना आपल्याला बघायला त्या ठिकाणी मिळणार आहे। दुसरं षटक चालू आहे, शिक्षक मूलभूत शिक्षण। आज या मॅचची वैशिष्ट्य, कधी एका संघातून सचिन पडले आणि दुसऱ्या संघातून त्यांचे पुत्र शौर्य पडले। हा पुत्राचा सुद्धा सामना आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि परत हा तिघाच्या याच्यामध्ये अत्यात, आणि हा सचिनला परत आणि पोस्टच्या चांगल्या रूपानं या ठिकाणी त्यांना विकेट मिळालं। हा 2 षटके समाप्त, संघाची धावसंख्या झाली होती बॉल लागले मी बघ। हा संघाची धावसंख्या झाली 20, गडी बाद झाला आहे 17।
व्यवस्थित आपल्या हॅलो स्वतः आपल्या वैयक्तिक वैयक्तिक 17 डावीवर बाजून परत आला तो स्वतः त्याची जागा घेण्यासाठी गेला संतोष कांबळे आणि हा पण एक संतोष कांबळे विरुद्ध निलेश कांबळे हे दोन बंधू दोन वेगळ्या संघामध्ये आज आमचे सामने मध्ये काही पण आज आपल्याला बघायला मिळत आहे. तिसरे षटक घेऊन आले ते अय्याज आल्या लोकसभेने केलेला सुंदर सहकार त्या सहकाराला सगळ्यांना संघाची राखण ठेवली होती. अब काय झालं तुम्हाला सगळे टीम सुधारले आणि तुम्ही गेले बिघडला आलं नाही बघ नाही आलं हेडफोनला क्लिअर आहे हो त्याच्यात आवाज आल्यावर हात कर मला परिवार झाला तो पुढचा चले आणि असली कधी खेळलेला प्लेस करून एक रन आणि आज तिथं उत्कृष्ट असं आरसीबी करत आहे. काही चुका काही झालेल्या चुका सुधारून आज परत मैदानामध्ये जिंकण्याच्या आशेनं उतरलेली टीम आरसीबी या ठिकाणी पंच म्हणून इद्रिस सर आणि वाघमारे सर एक उत्कृष्ट पंच या लातूर जिल्ह्यामध्ये नावाजलेला आहे. असे हे पंच आपल्याला लाभलेले आहेत. आणि परत सुरुला चूक लागून हा पुन्हा सहकार मानसिकसाठी तिथं बोलायला आवाज दिला कुठं असं इथं बोलायचं का नाही तिथं आवाज दिला आजचा हा तिसरा षटक पहिल्या सामन्याचा समीर आवाज येऊ लागलाय पण क्लिअर नाही उगा बारीक चुरू करू लागले आवाज येणार आणि चांगली शूटिंग त्या ठिकाणी पुष्कर झाला नक्कीच त्याने आपल्या संघाचे बंधन वाचवले आणि या तिसऱ्या षटक समाप्त या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 41 जरी बाद झाला तो 1. संघाची धावसंख्या झाली होती 41. षटक झाले होते 3 षटक
षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 41, गडी बाद झाला 1. आणि या ठिकाणी आमचे परममित्र राजू शेठ यांचं आगमन झालेलं आहे. चौथं षटक टाकण्याची झाली ते संघाचे कर्णधार महेश पडीने सर्वात जास्त विकेट घेऊन अव्वल स्थानावर विराजमान. सरपंचात घेऊन खर 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 तो जीव आपल्या संघाचा कर्णधार दुसऱ्या कर्णधाराला बॉलिंग करतो आणि चांगला खेळून काढलेला महेश पडलेले तो सुद्धा बांधून ठेवलो. आणि कृष्णाने चांगली बॅटिंग केली या ठिकाणी. नक्कीच संघाचे 3 धावा वाचवल्या. धन्यवाद फरमानजी. आजच्या सत्रातला हा पहिला सामना RCB वर्सेस बोरी सुपर सेंटर्स या दोन संघामध्ये. तो तिथला थांबवलं या ठिकाणी. चांगला डिसिजन होता. महेशचा हा चेंडू संतोषसाठी उजव्या हाताचा हा फलंदाज नाही. रतुलदान निर्धाव असा चेंडू, आपली क्षमता दाखवणारा चेंडू. थोडीशी मुश्किल झाली या ठिकाणी मध्ये. धावसंख्या झाली ती 46. षटक मात्र संपलं 4. बघूया काय काम मंत्र देतो अजित आपल्या संघासाठी. स्वतः कर्णधार तोफिक सोबत आहे तो संतोष. आपल्या संघाचा हा स्पिनर म्हणता येईल. निलेशच्या संघावरानं पुढचा षटक घेऊन येतात अमजाद. स्ट्राईक लावत तशीच सामना केला जाता. पॉईंटच्या दिशेला थोडीशी मिस्टेक झाली. कॅच म्हणून कॉल होता सचिनचा. शेहेचाळीस धावा झालेल्या आहेत.
जाऊ खाली बाहेर. ऑफसाइड डॉस्टन घेऊन जाणार हा चेंडू. तेवढं संयमानं. परत एकदा अचूक टप्प्यावर मारा. धावसंख्या झाली ती 46. षटक चालवले 5वर. बॅकअप करत सर्व काय समज आमच्यातला हामिंग उरलेले उलट थोडस फाईन खेळलं. फाईन लेगच्या दिशेनं आले. एक धाव आरामात पळून काढली. 47 एका विकेटच्या पतनावर. अचूक मारा आमच्याचा. हा क्लिअर आला. ओ परत एकदा डाव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू. अतिरिक्त धावेमध्ये रूपांतरित हा चेंडू. या एका धावेनं त्याला पार का झालं ते धावसंख्या झाली ती 49. जी तू उसका भी नहीं क्या माप साइज बदल गई त्याची साइज बराबर आहे उन्हें प्रिंटिंग साइज बरोबर आहे हो फक्त नाव टाकता ना थोडासा मिस टाइम झाला. गुड लेन बॉल होता. चांगला प्रयत्न अमजदचा. बांधून ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजाला. हाणामारीच्या षटकामध्ये सुद्धा निर्धाव चेंडू टाकणं ही खूपच कमालीची गोष्ट आहे. 49 एक गडी बाद. हो परत एकदा चांगला नियंत्रण गोलंदाजीवरती. निर्धावाचा चेंडू. मला वाटतंय फक्त एक धाव गेली असेल या षटकामध्ये. आणि 5 षटकं संपली. धावसंख्या झाली ती 49. बोनस गुण साठी आता बोरी सुपर फंटसला 5 षटकामध्ये 50 धावा काढाव्या लागतील. हे सर्वांना माहितीस्तव राहावं. बोनस गुण साठी 5 षटकामध्ये 49 धावा काढल्या आहेत. 50 धावेचं आव्हान असेल बोनस पॉइंट साठी. क्या ये दानिश कर दी तुमने गर्मी से नहीं इसका कोई टेंशन नहीं एक भाग जाएगा वो जाएगा बेटा थोडासा मिस टाइम झाला. बघूया कॅच होते का. मात्र नाही. नियंत्रणाबाहेर चेंडू. एक धाव आरामात पळून काढली. थोडासा मिस हिट होता. फाईन लेगच्या दिशेने खेळला होता. इम्रानचा मुलगा ती रनआउट झाला नाही का इम्रान तिथं या एका धावेनं 50 धावा. महेश तोसिफ साठी. थोडासा वाईट खेळा कव्हरच्या दिशेनं. गलियानी कव्हरच्या दिशेनं. एक धाव पळून काढली. स्क्वेअर खेळला थोडासा. एक धाव पळून काढली. 6वं षटक सुरू आहे. बघूया संतोष आपल्या संघाला कुठपर्यंत संतुष्टी देतो. खराब चेंडू. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू. या एक धावेनं 52 धावा. ये की रे सगळ्या प्लेयरला फोन लाव झाले 5-6 ओव्हर झाले त्यांची पहिले. हा पुढचा चेंडू. परत एकदा खराब चेंडू. ये आया
उजव्या यष्टीचा खूपच बाहेर. तुझी नको बघा बॉल. नहीं नहीं फोन कर दिया था ना. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता मागच्या चेंडूला. यावेळेस चकवा दिला. दिया नहीं था क्या? ओ, आपल्या नावेला साजेसा असा षटकार. संतोष आपल्या संघाचा पिल्लर. संतोष आपल्या संघाचा आधारस्तंभ. बघूया कुठपर्यंत आपल्या संघाला आधार देतो. जे वेश परिधान केलेले आहेत, ड्रेसिंग किट, ते आमचे के स्पॉन्सर ड्रेस मेकर्स के या ठिकाणी उपस्थित. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. BPL संयोजन समितीच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर अशी वेशभूषा, तारांकित करणारी अशी वेशभूषा. मात्र सतीश कोटमाळे यांच्या टी शर्ट मधून झाकून पाहणारी त्यांचे ती. 6 ओव्हर जायत पहिले इनिंगचे. अजून पण अर्धा तास लागला. अर्धा तास. आतमध्ये घ्या थोडा. छान कॅच कॉल आहे. बघूया बघूया. ओ, परत सुंदर षटकार. षटकार 6 षटकं संपली. धावसंख्या झाली ती 65. 6 ओव्हरच्या नंतर 65 धावा. ड्रेस मेकर के यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार. काय 7 ओव्हर होईल. 7 ओव्हर होईल. आमच्याचा हा चेंडू खूपच नियंत्रणात. मात्र थोडीशी मिसफिल्ड. 1 धावा 22च्या रूपामध्ये. आपल्या संघाला साजेसा असं फटकेबाजी या ठिकाणी करत आहेत तोसिफ आणि संतोष. तेवढंच नियंत्रित गोलंदाजी अमजदद्वारा. पापा ग्लव्स लेके आओ. सुंदर फटका सरळ स्ट्रेट मिड ऑन ला दिशेला खेळला. सरळ सीमा पार. चौकार. या 4 धावेनं 70. आपल्या संघाची 70 पार केलेली आहे संतोष या फटक्यानं. गाड़ी अभी कौन तो आया. क्या बंद पड़ेगी कुछ. 7वं षटक सुरू आहे. एजेंडा भी लाने का है. हाऊस दॅट कॉल. मात्र अंपायरनं ते फेटाळलेलं आहे. अमजद खूपच नियंत्रित गोलंदाजी करतोय. मात्र समोर फलंदाज आहे तेवढाच आक्रमक. अचूक टप्पा जर बिघडला तर त्याचा फटका बसणार म्हणजे बसणार. सुंदर तटून काढला मिड ऑनच्या दिशेला. स्ट्रेट जो पण निजेश फील्ड करेल. गणेश सायमंड्स आपल्या संघाचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. लॉंग स्ट्रेट मिड ऑनच्या दिशेनं. थोडंसं वाईडिश. परत एकदा सुंदर फटका स्ट्रेट लॉंग ऑनला. सरळ 4 धावा. तोसिफ आपल्या नावाला एक संघाला आकार देत 4 धावेची भर त्यामध्ये घालत 75 धावा झालेल्या आहेत. 7व्या षटकाचा खेळ सुरू. 75 धावा मात्र झालेल्या आहेत. 1 गडी मात्र बाद झालेला आहे. नहीं कुछ दिन से कुछ नहीं किधर भी कुछ भी.
ओ थोडासा मिस टाइम झाला. सुंदर नियंत्रण गोलंदाजीवरती अमजदचा. षटक संपलं ते 7वं. धावा झाल्या त्या 75. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 75 धावा. एक मात्र गडी बाद झालेला आहे सद्दामच्या रूपामध्ये. आक्रमक फलंदाज अजित, अरबाज, शुभम. खूप लंबी मोठी लिस्ट आहे. खूप लांब लचक लिस्ट आहे. फार डीप पर्यंत फलंदाजी आहे. मात्र ओ वाडा सुंदर शॉट. लॉंग मिडॉनला सरस षटकार. आल्या आल्या स्वागत केला. पहिल्या चेंडूवरती षटकार. खूप मोठा षटक होईल असं वाटतंय. आयाज आयाज. आठवं षटक चालू. 81 धावा. आणि परत हा खेळाला उचलून सरळ षटकार. आणि आज संतोषनं ठरवून आलंय की आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जायचंय. या षटकाराच्या सहाय्यानं धाव संख्या झाली आहे ती 87. गडी बाद झालाय तो 1. तौसिफ खेळतोय तो आपल्या वैयक्तिक 25 धाव संख्येवर. आणि संतोष खेळतोय तो आपल्या वैयक्तिक 41 धावावर. एक धाव. या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या झाली ती 88. ओके 88. षटक संपले ते 8वं. आणि एक सन्मानजनक स्कोर करण्याच्यासाठी काहीतरी टिप देण्यासाठी अजित वाघमारे आणि हे तिन्ही प्लेयर आयकॉन प्लेयर बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आला आहे. 9व्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले. गोलंदाज आहे तो अमजद पठाण. फलंदाज आहे तो संतोष वाघमारे. नॉन स्ट्राईक तौसिफ सय्यद. 18 नंबर जर्सी कर्णधार. आज कर्णधाराला साजेशी अशी खेळी करत तौसिफने आपल्या संघाला चांगला स्कोर करून दिलेला आहे.
आणि हा खेचलेला षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली आहे तो चौऱ्याण्णव. आणि जसं जसं सामने चालू आहेत वाढत जात आहेत तसं तसं स्कोर सुद्धा या मैदानात वाढत आहे. परत षटकार आणि संतोषची 50 रनाची खेळी या ठिकाणी झालेली आहे. अभिनंदन संतोष. सव्वीस चेंडू मध्ये 54 धावा काढून संतोष आज आत्ता पण मैदानामध्ये आणि परत चांगला चेंडू अमजदद्वारा आणि संघाचे 100 रन पूर्ण. एक गडी बाद आणि हा लेगच्या दिशेने टाकलेला चेंडू वाईट. मिड ऑफच्या दिशेने आणि हा चौकार. सर्वात महाग जात असलेला हा षटक सुपर फंटर्स साठी. आणि या ठिकाणी लाईट सिस्टम वाल्यांना विनंती आहे की त्यांनी आपले लाईट चालू करायचे आहेत. आणि परत हा उंच मारलेला षटकार आणि या षटकामध्ये 6-6 2.46. आणि हा चांगला खेळ करत करत थोडस वाकडा पाय आणि त्याच्यामुळं यामुळे बळी आपला देऊन आलाय. या ठिकाणी थोडीशी चूक ही आपल्याला फार मोठं काहीतरी शिकवून जाते आणि गरज नसताना सुद्धा काहीतरी अवांतर खेळ करण्याचा प्रयत्न संतोषचा, जो की सेट बल्लेबाज सेट बॅट्समॅन स्कोर झालाय तो 111. षटक झाले ते 9. शेवटचं षटक कोण घेऊन येते पाहू आता. आणि निलेश कांबळे शेवटचं षटक घेऊन येत आहेत. गणेश माळी पाण्याचं अद्याप आलेलं नाहीये. गणेश माळी पाणी. आणि हा ऑफच्या दिशेने खेळलेला सुंदर चौकार तोशिफच्या बॅटने निघालेला हा ऑफला. आणि आतापर्यंतच्या सामन्यामध्ये सर्वात जास्त झालेली ही धावसंख्या. आणि परत घेतलेला हा षटकार. आज षटकार आणि चौकाराची बरसात या ठिकाणी बघायला भेटते. आणि हा सुंदर
क्षेत्ररक्षण गणेश सायमंड. गणेश उर्फ सायमन. किती ओव्हर आहे? सेकंड कॉल, 2 रन पूर्ण, थोडीशी मिसफिल्ड. 124 धावा. षटक मात्र सुरू आहे तर शेवटचं 2 गडी मात्र बाद झालेत. सरळ सीमा पार चौकार. 128. 10वं षटक सुरू आहे. या शेवटच्या 2 षटकामध्ये जवळपास 40 धावा. षटक संपलं. 10 षटक संपली. संपलं ना सर? 10 षटकामध्ये टोटल 128 धावा. 129 धावायचं आव्हान बोरी सुपर फंटर्सना. 129 धावेचं या ठिकाणी टार्गेट 10 षटकामध्ये त्यांना पूर्ण करायचे आणि बोनस गुण घेण्यासाठी 50 धावा काढाव्या लागतील. 5 षटकामध्ये त्यांनी 49 धावा काढल्या होत्या आणि पुढच्या 5 षटकामध्ये 80 धावा त्यांनी काढलेल्या आहेत. 79. सर्वच फलंदाजांनी आपलं आपलं योगदान या ठिकाणी दिलं. पहिलं षटक घेऊन आले ते अजित वाघमारे. फास्टर ओके. तू नको. पहिलाच वाईट. आणि परत लाईन लेंथवर टाकत अजित वाघमारे. छोटासा रनअप. आणि परत वाईट गेंद. थोडीशी अपील पण पंचावर कसलाच परिणाम नाही. आज सचिनसाठी काहीतरी नवीन खेळी करत ऑफ न खेळवत सचिनला. आणि सचिनचा खेळ हा 2 दिवसापासून पाहिल्यामुळं काहीतरी रणनीती आखून आलेली आहेत RCB वाले. आणि त्यांचं बॅट आणि बॉलचा संगम होत नाहीये. परत वाईट. या वाईटच्या साह्यानं संघाची धावसंख्या झाली ती 3. चेंडू झाले ते 2. धावसंख्येचा डोंगर. बॅट्समॅनवर दबाव नक्कीच असणार आणि सचिन पडेले सर्व संघाला या दबावातून काढून
नक्कीच संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील. या टुर्नामेंट मधील सर्वात हाय स्कोर 128 रनाचा चेस करत फंटर्स सरासरी 12.8 म्हणजेच षटकाला 13 धावांची ॲव्हरेजच्या ॲव्हरेजने रन काढणे जिंकण्यासाठी गरजेचे आहे. त्यामुळं 1-2 न काही चालणार नाही. षटकामध्ये किमान एक तरी मैदानाच्या बाहेर फेकलं पाहिजे. आणि या ठिकाणी 13वा प्लेयर RCB, लक्ष द्या त्यांच्याकडे, वेळ घालवायचा नाही आपल्याला. ए उसके पास मत जाया तो उसको हात मत लगा उसको. या ठिकाणी मैदानावरील सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की जे टावर आहेत फोकसचे त्याच्या लांब आणि त्याला स्पर्श न करता थोडंसं लांब बसलेलं बरं राहील, कारण वर सगळं वायरिंग वगैरे आहे, काही अनर्थ होऊ नये. तू इकडे बोलायस म्हणून मी मला वाटलं चालू झालं तिकडे. आणि हा सुंदर खेळलेला चौकार ऑफच्या दिशेने सचिनने हे आज आपलं मन बनवून आलेलं आहे. अरे लक्ष द्या ना तुम्ही, त्यांना ओरडून ओरडून आवाज बसलाय त्याचा. टिपू लक्ष द्या प्लेअरवर. शुभम लक्ष आहे की शुभम माहिती. आणि वाईट एक अनुभवी फलंदाजाच्या समोर बॉलिंग करणं थोडस जोखीमचं असतं, ते या ठिकाणी दिसतंय. चार आणि या ठिकाणी फिल्डिंग मध्ये गचाळ क्षेत्ररक्षण करत पाय त्याचा बाहेर गेला, त्यामुळे हा चौकार. नक्कीच आपल्या संघासाठी रन वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये थोडस गडबडून गेलेला सद्दाम. आणि हा सुंदर खेळलेला चौकार. आणि या मैदानाची पूर्णपूर अभ्यास करून सचिन पडिले आज आपलं आक्रमक रूप दाखवत आणि या टुर्नामेंट मध्ये कमबॅक करत 4 बॉलला लगातार 4 चौके. आणि हा परत
आणि या ठिकाणी अजित वाघमारे चांगला क्षेत्ररक्षण करतोय आणि 2 षटकाच्या नंतर संघाची धावसंख्या झाली ती 22. गडी मात्र बाद झालेला नाही. आणि या संघाला बोनस पॉइंट 1 गुण घेण्यासाठी 50 रनाची आवश्यकता आहे. 49 रन RCBने 5 षटकामध्ये काढलेले आहेत. आणि RCBचा 13वा प्लेयर, त्यांना पाणी द्या, कारण आपल्याला सामने आज लवकर संपवायचे आहेत. नाही. आणि सरळ सरळ सर्कलच्या मध्ये 4 प्लेयर मोजायचे, बाकीचे कुठं पण फिल्डिंग लावा, काही फरक पडत नाही, फक्त सर्कल मध्ये 4 मोजा. बाकी शौर्य, तोसिफ, सद्दाम, आणि हा खेचलेला षटकार, अनुभव कामी येतोय सचिन पडिलेच्या. आणि या षटकाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या होती 28. सचिन पडिले खेळत ते 24 धावावर, वैयक्तिक 24 धावावर सचिन पडिले खेळत आहेत. संघाची धावसंख्या 28, गडी मात्र 0 बाद. आणि नक्कीच RCBच्या बॉलर्सला, कर्णधाराला आता सचिनच्या बद्दल काहीतरी नवीन चक्रव्यूह आखावं लागेल, कारण स्फोटक फलंदाजी RCBला महागात पडणार आहे. आणि शुभम पाटलांनी केलेले चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच संघाचा 1 रन त्यांनी या ठिकाणी वाचवले. आणि हा वाईट चेंडू, या वाईटच्या सहाय्यानं धावसंख्या झाली होती 31. आणि हा फुल टॉसला खेळलेला चौकार. चार. तिसरं 12 प्लेयर घे ना मध्ये. या ठिकाणी चुस्त सचिन पडिले, जे की रन चोरण्यामध्ये माहीर आहेत आणि त्यांना साथ देत नाहीत, ते निलेश कांबळे. आणि हा चौकार. 6 आहे का? षटकार.
आणि या ठिकाणी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 42. सचिन पडिले एक 5 मिनिट तुम्ही थोडंसं रेस्ट करा, कारण तिथं जरा उपवास सोडतायत प्लेयर. बोला की. स्टेटला समीर शेख, हो. आरसीबी वर्सेस फंटर्स. आरसीबी ने 135 RCBचा 12वा खेळाडू कांबळे 50-55 असेल तर फिल्डिंगला उभा करून घ्या. 50-55-60. कुठं 33 ओव्हर संपली. हो हो 10ला सगळं बंद होणार. उपवास सोडतोय समोर स्टेटला, हे असं स्टेटला समोर लाल ड्रेस. त्यांचं प्लेयर फक्त 12 आहेत आज. 11 आहेत 11. झालं चला. झालं मग. ओके 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 ओके. बरं म्हणे का केलं प्रॅक्टिस आता करू. आणि या ठिकाणी युट्यूब लाईव्हवर आपल्या झालेल्या 2 दिवसाच्या मॅचेसचं युट्यूबवर लॉगिंग झालेलं आहे संदीप शिरसाटे यांच्या आणि संदीप शिरसाटे यांच्या अकाउंटवरनं तरी आपल्या गावातील जे मिस केले, ज्यांनी या मागच्या 2 दिवसाच्या मॅचेस बघितले नाहीत, त्यांना परत आपला मॅचचा आनंद घेण्यासाठी यूट्यूबवर लॉगिंग आहे. संदीप शिरसाटे चॅनल सबस्क्राईब करून बघा. यूट्यूबवर संदीप शिरसाटे यांच्यावर सबस्क्राईब करून बघा. रवी गायकवाड. आणि आपले कॅमेरामॅन रवी कांबळे रवी गायकवाड. गायकवाड एक उत्कृष्ट असे आपल्या ठिकाणी आपल्याला आपलं जे या ठिकाणचं चलचित्र जतन करून ठेवत आहेत. त्यांना विनंती आहे की थोडंसं फिल्डर्सकडे वगैरे कॅमेरा थोडंसं आपण फिरवावं, कारण 11 प्लेयर 42 लॉस ऑफ 0 विदाउट लॉस आणि बोनस पॉइंटच्या फक्त 8 धावा दूर. सचिन पडिले खेळतोय तो वैयक्तिक. एकोणतीस धावसंख्येवर. निलेश खेळतोय तो 7 धावसंख्येवर. रनआउट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु ताळमेळ चांगला आहे या 2 बॅट्समॅनमध्ये. आणि या लेगच्या दिशेने फुल टॉस. 1 धाव. या 1 धावेच्या साह्यानं वाईट आणि या वाईटच्या साह्यानं संघाची धावसंख्या 45. षटक चालू आहे ते 4. फारच चाणाक्ष विकेट कीपर संतोष कांबळे. पत्ता हिलने से पहले पेड़ काट देता है. आणि ह्या लेगनं खेळवण्याचा प्रयत्न सचिनला. परत एक्स्ट्रा
एक रन, 1 बॉन्स. संघाची धावसंख्या झाली ती 48. आणि यानंतरचा होणारा सामना रॉयल टायगर वर्सेस त्रिमूर्ती वॉरियर्स. एक चांगला सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. पाचवं षटक चालू आहे. 5 षटकानंतर 48 धावसंख्या. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 48. बॉलर आहे तो संतोष वाघमारे, आपलं कांबळे, आणि त्यांची जागा घेतलाय तो अजित वाघमारे, यष्टीरक्षक. ग्लोज गार्ड. आणि हलकीशी अपील. सचिन यांची धसकी नक्कीच असेल. आणि चांगला बॉल, 2 डॉट. आणि ह्या 4 चेंडूमध्ये बोनस पॉईंटसाठी घ्यायचे ते 2 धावा, 2 धावा. हे लागलं वाटतं बॉल. इद्रिश भाई बघू. फर्स्ट एड किट. हां, एक मिनिट इथं घे. खाली येऊ. व्यवस्थित आहे ना सगळं? ओके. बाकीचे प्लेयर थोडंसं बाहेरच चला. फंटर्स, और भी सचिन पड़ीले में दमखम अपने टीम को जीत की ओर ले जाने का जज्बा दिखाते हुए और फिर से बैटिंग मार्च की ओर निकलते हुए सचिन पड़ीले. या चोरटी धावेनं लेग बाईसच्या संघाची धावसंख्या 50 आणि बोनस पॉइंट पटकावलेला आहे फंटर्सने.
आणि उंच गेलेला हा चेंडू आणि हा सुटलेला झेल कर्णधार तोसिफच्या हातामधून. आणि ज्यावेळेस फलंदाज चांगली फटकेबाजी करतो तर नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबडी होणे साहजिकच आहे. दबाव नक्कीच. आणि परत ऑफच्या दिशेने खेळायला चौकार. पंचावन्न. 5 षटक संपलेले आहेत. 55 धावा. गडी मात्र 0 बाद. तीस चेंडू मध्ये तीस 74. टीमचे मेंबर्स एका ठिकाणी जमा व्हायचंय. आपापल्या पॅव्हलियन मध्ये बसून घ्यायचंय कारण लागलीच या ठिकाणी सामना चालू होणार आहे. ज्ञानेश्वर ठाकूर थोडस खाली या. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 55 धावा. बोनस पॉइंट पटकावलेला आहे फंटर संघाने. वाघा ठाकूर कॉमेंट्रीसाठी यायचं इकडं. आणि फलंदाजी करताना सचिन भैया. आणि हा खेळलेला लेग साइडच्या दिशेने फटकार. 4 धावा. या 4 धावेच्या धावसंख्येनंतर झालेली 59 रन. पुढचा चेंडू आणि हा परत लेग साइडच्या दिशेने खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातात. 1 धाव. पाहुयात पुढचा चेंडू तोसिफचा निलेश कांबळेसाठी. पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये हा मिस केलेला चेंडू निर्धाव. तोसिफ चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना तेवढ्याच पद्धतीने सचिन भैया आणि निलेश लॉस ऑफ 0 विकेट इन प्ले विथ गेम.
वाईट चेंडू आणि अतिरिक्त एक धावा अशा प्रकारे 2 धावा मिळताना फंटर्स संघाला परत आणखी एक चेंडू एक्स्ट्रा. पुढचा चेंडू सचिन भैयासाठी तोसिफचा. पाहूया त्या चेंडूवर काय होतंय ते. आणि हा समोरच्या दिशेने खेळलेला फिल्डरच्या हातात एक धाव. या धावेने धावसंख्या झाली ती 63 धावा 5.4 मध्ये. खूपच चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना फंटर्स तटवून काढलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने आणि हा फिल्डर कडून गचाळ क्षेत्ररक्षण. एक धाव. या धावसंख्येनं संघाची धावसंख्या झाली ती 65 ना 65. आताच एक 62 वर 2 आणि आताच एक. आणि हा लेग साइडला तटून काढलेला चेंडू फिल्डरच्या हातामध्ये. फिल्डरचं गचाळ क्षेत्ररक्षण. तरी पण एक धाव. या धावसंख्येनं संघाची धावसंख्या झाली ती ओव्हर चेंज 6 ओव्हरच्या नंतर खेळ झालेला आहे तो 65 रनाचा. चोवीस बॉल मध्ये 64 रन काढायचे ते फंटर संघाला. एकही गडी बाद नसताना फंटर संघ खेळत असताना पाहूयात पुढच्या 24 चेंडू मध्ये किती 65 का 64 किती काढायचे बाळा. 24 चेंडू मध्ये 64 धावा काढायच्या त्या फंटर संघांना विजय होण्यासाठी. 24 चेंडू मध्ये खूप चांगली फलंदाजी करावी लागणार आहे सचिन भैयाला आणि निलेश कांबळेला. बघूयात त्यांनी 24 चेंडू मध्ये काय 64 धावा काढू शकतात का. पुढचा चेंडू संतोषचा सचिन भैयासाठी. समोरून तटून काढलेला एक धावेसाठी जाताना आणि अशा प्रकारे एक धाव पूर्ण आणि थ्रो कंप्लीट. कीपरच्या हातामध्ये एक धाव काढलेली असताना सचिन भाईंनी आता स्ट्राईक वर गेलाय तो निलेश. गोलंदाजी करतोय तो संतोष. निलेश कांबळे संतोष कांबळे भाऊ भाऊ. बघूयात काय करतात. आणि हा मारलेला ऑफसाईडच्या दिशेने सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. खूपच चांगली फलंदाजी करताना निलेश कांबळे. संतोष कांबळेने 50 केलेली आहे. बघूयात निलेश कांबळे काय करतात आज. ज्या पद्धतीने संतोष कांबळे बॅटिंग करतो त्याच पद्धतीने निलेश कांबळे बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही करतो. पुढचा चेंडू संतोषचा निलेशसाठी. आणि वाईट चेंडू आणि अतिरिक्त एक धाव अशा प्रकारे 2 धावा मिळालेल्या आहेत फंटर्सला. खूपच चांगली फलंदाजी करताना फंटर्सचे फलंदाज. पाहूयात आरसीबीचे गोलंदाज काय करतात. संतोषचा पुढचा चेंडू सचिन भाईने खेळलेला हा समोरच्या दिशेने चेंडू आणि तो जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. सरळ थ्रो जातो तो कीपरच्या हातात आणि तो मिस करताना परत आणखी मिस. पाहूयात अतिरिक्त मिळते का आणि शौर्य पडेल बॉलच्या खाली. या बॉलला 2 धावा आलेल्या आहेत. गचाळ क्षेत्ररक्षण होत असताना आरसीबी कडून संयमाने जर फंटर्स खेळली तर विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल होईल असं वाटतंय. खूपच चांगल्या पद्धतीने फलंदाजी होत असताना फंटर्स या संघाची. आणि हा काय बॉल कुठं नाही 2 धावा. कीपरच्या
डोक्याला बॉल लागून हा लेग साईडला गेलेला चेंडू होता. निर्धाव चेंडू 2 रनासाठी भेटलेला फंटरसाठी. पाहूयात पुढचा चेंडू संतोषचा सचिन भैयासाठी. आणि हा निर्धाव चेंडू संतोषचा. खूपच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूमध्ये षटकार खाल्ला होता, तिथून परत वापसी करताना संतोष कांबळे. तिथून पुढचा चेंडू होणार आहे सचिन भैयासाठी संतोष कांबळेचा. किती बॉल झाले? शेवटचा चेंडू संतोषचा सचिन भैयासाठी. 7वी आहे ना? आणि समोरच्या दिशेने खेळताना नो बॉल, थ्रो बॉल. या BPL मध्ये थ्रो बॉलिंग अलाउड नाहीये. अंपायर्सला जर थोडा पण ऑप्शन आला, थोडी पण काय वाटलं तर त्यासाठी ऑब्जेक्शन घेतलं जाईल. बॅट्समनचं ऑब्जेक्शन अतिरिक्त राहणार नाही. आणि बॉलरनं जर बॉल थ्रो केला तर तो बॉलर 2 मॅचसाठी बॅन केला जाईल. याची बॉलरनं नोंद घ्यावी. कोणी थ्रो करणार नाही. आणि हा निर्धाव चेंडू. ओव्हर समाप्त. 18 चेंडू. 18 चेंडू मध्ये 50 धावा काढायच्यात फंटर्सला विजयासाठी. निलेशला काहीतरी चमत्कार करावा लागेल. सोबत सचिन भाई आहेतच. फंटर संघाचा एकही विकेट पडला नाही. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केलेली आहे. 1 पॉइंट पण मिळवलेला आहे. पाहूयात ते मॅच विन करू शकतात का. पुढची ओव्हर घेऊन येत आहे तो अजित वाघमारे निलेश कांबळेसाठी. स्कोर काय? 79 रन झालेले आहेत. पाहूयात पुढचा चेंडू अजितचा निलेशसाठी. निलेशने खूप जोरात फिरवला होता पण बॉल मिस झालेला आहे. पाहूयात पुढचा चेंडू अजित वाघमारेचा निलेश कांबळेसाठी. आणि हा परत तो मारलेला आहे समोरच्या दिशेने फिल्डर नसताना 4 धावेसाठी. खूपच चांगली फलंदाजी करताना निलेश कांबळे. आणि तितक्याच पद्धतीने RCBचे गोलंदाजी करताना पुढचा चेंडू अजितचा निलेशसाठी. पाहूयात काय करतो निलेश. आणि हा समोरच्या दिशेने खेळलेला सरळ क्षेत्ररक्षाच्या वरून बॉल जात असताना चौकार. या 4 रनाच्या धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 87 धावा झालेल्या आहेत. खूपच चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना निलेश, पण मिस्टेक बाय मिस्टेक इज गुड. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळलेला होता आणि तो सरळच्या वाईट रन आणि 4 धावा. अशा 5 धावेने धावसंख्या झाली ती 92 रन झालेले आहेत ते फंटर संघाचे. 15 चेंडू मध्ये 37 धावा काढायच्यात फंटर संघांना. खूपच चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना सचिन भैया आणि निलेश कांबळे. आत्ताचा वाईट चेंडू आणि 4 रन. हो वाईड. सुरेख अशी फलंदाजी करताना तो झेल मिस केलेला आहे. काय नाव आहे त्याचं? नाव काय? सद्दामने असा सुंदर झेल होता त्याच्या हातामध्ये, पकड म्हणून दिला होता निलेशने, पण सद्दामने तो म्हणला मला नको आणि झेल मिस करताना
पुढचा चेंडू 14 चेंडू मध्ये 35 धावा काढायच्यात फंटर्सला विजयासाठी. पुढचा चेंडू जाता येते अजितचा. पायाला मुंग्या यायला माझी शेवटची आहे म्हणून शांत. पुढचा चेंडू अजितचा निलेशसाठी. तो मारण्याचा हेतू मध्ये असताना परत मिस होताना निलेश. अजित खूप चांगली गोलंदाजी करताना त्याहून सुंदर फलंदाजी चांगली होत असताना या बोरी प्रीमियर लीग मध्ये खूपच हॅलो माझ्या पाठवलात का ओके. आणि हा सरळ खेळलेला लेग बाईच्या दिशेने चौकार. खूपच चांगल्या पद्धतीने निलेशची फलंदाजी होत असताना फंटर्स साठी किती झाले 12 चेंडू मध्ये 31 धावा काढायच्यात फंटर्सला विजयासाठी. पाहूयात पुढचा बॉलर आणि पुढची स्पेल घेऊन कोण येत आहे बॉलिंग साठी. 12 चेंडू 35 धावा. अशाच पद्धतीने जर फंटर्सने खेळी केली तर तो विजयी गवसणी करू शकतात. फंटर्सचा प्लेयर काय नाव आहे त्याचं लक्ष दे नाव काय सुरेश केजकर हार्डवाईट साठी मध्ये जात असताना पाहूयात 12 चेंडू मध्ये 35 धावा फंटर्स काढू शकतात का RCB त्यांना रोखवू शकते. तेवढेच तुल्यबळ संघ समोरासमोर. कोण विजय घेतो आणि कोण पराजय घेतो याकडे बुरी नगरीतील सर्व खेळाडू प्रेमींचं लक्ष लागलेलं. आणि BPLच्या या ग्राउंडवर खूपच भरगच्च अशी पब्लिक मॅच पाहण्यासाठी मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेली आहे. इथून पुढचे सामने यापेक्षा चांगले होतील याची अपेक्षा BPL संयोजक समिती यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आणि तितक्याच पद्धतीने सुंदर असे मॅचेस या बोरी नगरीमध्ये होत असताना तिसऱ्या दिवशी पहिली मॅच फंटर्स वर्सेस RCB यांच्यात चालू आहे. 12 बॉल 35 बघा त्यांच्या पैसे स्कोर एकतीस आहेत. 12 चेंडू मध्ये 31 धावा काढायच्यात आणि लवकरात लवकर मॅच संपवायची आपल्याला. RCB खूप टाइम घेत असताना RCBच्या कर्णधाराला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर मॅचवर कॉन्सन्ट्रेशन करा. पुढचा चेंडू कोण आहे संतोष सचिन भयासाठी. पाहूयात काय होते पुढच्या चेंडूला. आणि हा खेळलेला समोरच्या दिशेने एक धाव पूर्ण करताना तेवढ्याच चांगले बिटवीन द विकेट रनिंग करताना सचिन भैया. जेवढा त्यांना एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे अनुभवाची खेळी या ग्राउंडवर दिसते. अनुभवाने माणूस पूर्ण काही शिकू शकतो. पुढचा चेंडू निलेशचा संतोष निलेशसाठी. आणि हा सरळ चेंडू बॅटवर होता. पाहूयात काय होतो. आणि हा विकेट खूपच चांगली आणि सुरेख अशी झेल घेतलेली अरबाजने. निसट्टा चेंडू होता
पण झेल झालेला आहे. आउट आउट. हा पुढंच आहे. नाही 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 पुढंच आहे. आउट आहे. आउट आहे. विकेट. बेस्ट कॅच झाली. ड्रॉप झाली असती तर मागं पडला असता. खूप चांगल्या पद्धतीने निलेशने फलंदाजी केलेली आहे. चेंडू ही चांगला होता पण मारण्यामध्ये निलेश चुकला आणि आरबाज पुढच्या संघाचा टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन इकडे यायचंय माईककडं. त्रिमूर्ती आणि रॉयल टायगर्सचे कॅप्टन टॉस करण्यासाठी इकडे यायचंय. पुढच्या मॅचचा टॉस होणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगली कॅच पकडली अरबाजने आता. पुढचा चेंडू संतोषचा. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव मिळताना फंटर्सला. किती झालंय? गणेश बॅटिंग साठी आलेला आहे. नवीन फलंदाज उर्फ सायमंड. संतोषचा पुढचा चेंडू. 10 चेंडूत 29 धावा काढायच्यात फंटर्सला विजयासाठी. पुढचा चेंडू संतोषचा. गणेश. ओके ओके ओके. मी थांबलोच होतो. आणि हा सरळ सर्कलच्या मध्ये झेलबाद होताना गणेश उर्फ सायमन. कॅच पकडली तो समीर. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना RCB चे खेळाडू. या आधीची पण कॅच खूप सुंदर असा झेल घेताना अरबाज. त्यानंतर समीर. म्हणजे मॅच मध्ये वापसी होताना RCB या संघाची फंटर्सला विजयासाठी काढायच्या त्या किती चेंडू 9 चेंडू मध्ये 29 धावा. पुढचा फलंदाज आलेला आहे तो सुरेश केचकर. निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे तो संतोषने. RCB मॅच मध्ये कमबॅक करताना 8 चेंडू 29 धावा. परत असा निर्धाव चेंडू आणि अपील वरून विकेट. सुरेश केचकर रनआउट. खूप गचाळ असे फलंदाजी फंटर्स कडून होत असताना एकामागे एक असे 3 झटके लगातार लागलेले. पाहूयात पुढचा फलंदाज कोण येतोय तो आता. 7 चेंडू मध्ये 29 धावा फंटर्स साठी. पुढचा फलंदाज येतो तो लालू अयाज खान पठाण. पाहूयात लालू आपल्या टीम साठी काय करतो. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. लास्ट आहे ना. समोरच्या दिशेने खेळलेला पण सचिन भायांनी कॉल देऊन थांबवलेला हा निर्धाव असा चेंडू. 6 चेंडू 29 धावा फंटर्सला विजयासाठी. काय म्हणू. बर ओके. RCB संघाला विनंती आहे
शेवटचा षटक लवकरात लवकर कंप्लीट करून घ्यायचंय. इथून पुढचे 2 सामने होणार आहेत. आज शार्प 10 वाजता सर्व सामने पूर्ण झाले पाहिजेत. प्लेयर्सला विनंती आहे, अंपायर्स त्रिमूर्ती कॅप्टन आणि रॉयल टायगर्स कॅप्टन, त्रिमूर्ती कॅप्टन्स लवकरात लवकर स्टेजकडे यायचे टॉस करून घेण्यासाठी. सहा चेंडूचा खेळ राहिलेला आहे. त्रिमूर्ती वॉरियर्स कॅप्टनला विनंती आहे की टॉस करून घेण्यासाठी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचंय. आणि समोरच्या दिशेने खेळलेला सचिन भायाने हा खूपच चांगल्या पद्धतीने चेंडू, एक धाव मिळते या चेंडू मध्ये. सचिन भाया खेळत आणि हा निर्धाव चेंडू, त्यात एक विकेट. सचिन भाया आउट झालेले, ते 46 रनावर 46 रनावर आउट होताना सचिन भाया पडिले. खूप गचाळ असं फलंदाजी करताना फंटर्सचे प्लेयर एकामागो एक विकेट पडताना आणि RCB मॅच मध्ये परत येताना त्रिमूर्ती वॉरियर्सचे कॅप्टन पवन कुमार पाटील आणि रॉयल टायगर्स यांचे कॅप्टन धनराज कदम इथे टॉस करण्यासाठी आलेले आहेत. तरी मी विलास भैया कदम यांना विनंती करतो की त्यांनी टॉस करून घ्यायचा आहे. आणि ते 2 संघामध्ये टॉस होत असताना पाहूयात. परत करा. दोन्ही कॅप्टननी हेड मागताना आणि टेल पडताना पाहूयात. त्रिमूर्तीने टॉस जिंकलेला आहे. पाहूयात काय घेतात. पुढचा चेंडू अजित, मॅच लवकर पूर्ण करायची आपल्याला, खूप वेळ घेतलेला आहे आपण. आणि हा महेशने खेळलेला लेग साईडच्या दिशेने चेंडू, एक धावच्या नंतर परत चोरटी दुसरी धाव. खूप चांगल्या पद्धतीने बिटवीन द विकेट म्हणता येईल याला. अशा प्रमाणे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत फंटर्सच्या संघाने. बॉल किती? 3 चेंडू मध्ये 26 रन काढायचे आहेत. आणि हा खेळलेला चेंडू होता पण मिस झाला. परत नंतर किप्परच्या पायाला लागून तो गेला. अतिरिक्त धाव, त्यानंतर आणखी एक अतिरिक्त धाव. अशा प्रकारे परत धाव बाद होताना महेश पडिले. त्रिमूर्ती वॉरियर्सनी फिल्डिंग घ्यायचा निर्णय घेतलेला आहे टॉस जिंकून. तर टायगर्सनी बॅटिंग साठी सज्ज राहायचंय. पुढचा फलंदाज येतो तो सूरज कोल्हे, लेफ्ट हँड बॅट्समन. पाहूयात तो आपल्या संघासाठी काय करतो. अरबाज खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्या टीम साठी. पुढचा चेंडू अरबाजचा सूरज साठी. तटवून काढला लेग साईडच्या दिशेने, फिल्डरच्या हातात. एक धाव पूर्ण. दोन्ही संघाचं प्लेइंग 11 आलेलं आहे. एक चेंडू 24 धावा फंटर्स साठी. अपील, नॉट आउट अँड मॅच फिनिश. विन बाय RCB. किती बॉल किती रनाने जिंकलं? 23 रनाने. RCB संघ 23 रनाने विजय झालेला आहे.
त्यात 1 पॉइंट फंटर्सला तर 2 पॉइंट RCBला. खूप चांगल्या पद्धतीने मॅच झालेली आहे. दोन्ही प्लेयर्सनी लाईन अप करायचंय, बाहेर यायचंय आणि त्रिमूर्तीने फिल्डिंग लावून घ्यायची आपली लगेच. खूप कमी वेळामध्ये आपल्याला आणखी पुढची मॅच खेळवायची आहे. त्यासाठी सर्व प्लेयरनी सहकार्य करायचंय. त्रिमूर्तीची प्लेइंग 11 अशी आहे की कॅप्टन पवन पाटील, सतीश कोटमाळे, गणेश माळी, संदीप वाघमारे, इम्रान शेख, अबरार शेख, सुलतान शेख, अरबाज शेख, श्रीनाथ शिंदे, जुबेर पठाण आणि मिनाज शेख.